करतो की एक 10 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. सनीच्या बॅटमधून हा पहिला फटका ऑन ड्राईव्ह होता, परंतु मिडॉलला फिल्डर तैनात आहे सर्कलच्या आतमध्ये. ही शेवटची मॅच आज या दिवसामधली आणि इथे बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय पंचशील आईनी. स्ट्रायकर आपण पाहतोय यावेळेला स्ट्राईकवर आहे महेश, ज्याच्या नावाची चर्चा झाली. खरोखर त्याच नावाची चर्चा पुन्हा होईल का? कारण इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा मात्र जरूर अर्जित केल्या गेल्या. 2 धावेने 3 या आकड्यावर धावसंख्या. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ इथं संपुष्टात आला. पहिले षटक मार्गस्थ नागेशच्या माध्यमातून नागेश हा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू तैनात. 2 सर्कलच्या बाहेर, याच्यामध्ये एक आहे लॉंग ऑफ, एक आहे लॉंग ऑन. नागेशचा हा बॉल चेंज ऑफ पेस, स्लो आर्म. इथे मात्र नक्कीच मी म्हणेन फिल्डिंग थोडीशी गचाळ पाहायला मिळाली सर्कलच्या आतमध्ये. जो मिडॉनला तैनात आहे फिल्डर, चार धावा, 4 या आकड्यावर धावसंख्या आहे. नागेशचा पुढचा बॉल, ओ हो हो हो, सनी धोत्रे याला जर तुम्ही असे बॉल टाकलेत तर मात्र त्या बॉलची पिस निघाली समजा. लांब लचक षटकार, पुलर लेनचा बॉल. आकड्यावर सनीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. दुसरा षटकार लगावला तर 200 रुपये शहीद झालेले आहेत. अजून जर यानंतर एक षटकार लगावला सनीने तर 200 रुपयाचं पारितोषिक सचिन तांबे यांच्याकडून लागलेलं आहे. संघ मालक आहेत, आपल्या या खेळाडूला सपोर्ट करतायत, अर्थातच प्रोत्साहन देत आहेत पैशारूपी. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 16 नो लॉस. नागेश महागडा ठरतोय. 16 धावा दिल्यात या 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. या वेळेला बॉल हवेत, झेल होईल का? तर बॉल मात्र अडवला जातोय. 1 बाउन्स पिकअप केल्यानंतर फेक केली गेली. इथे तिसऱ्या धावेचं डिमांड झालं. 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. बघा ज्या पद्धतीने सनी खेळतोय, त्याला माहित आहे शेवटचा बॉल मी 3 धावा घेतल्या तर स्ट्राईकवर मी येईन नेक्स्ट ओव्हरमध्ये. कारण त्याला माहित आहे फक्त 18 चेंडूंचा खेळ, म्हणजेच 3 षटकं आहेत. या 3 षटकांमध्ये जेवढं मला आक्रमण चढवलं जाईल किंवा चढवेन तेवढं माझ्या संघासाठी चांगलं असेल, आणि तेच काम केलंय. मित्रा त्याला खेळू दे, काय प्रॉब्लेम नको करू. त्याला लागलं पाणी तर मागल. सचिन तांबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी आलेलं आहे. म्हणजे बघा, संघ मालक अविनाश तांबे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत आणि सचिन तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 2 षटकार मारा, 200 रुपयाचं पारितोषिक सचिन तांबे यांच्याकडून आणि अविनाश तांबेकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार लगावले तर. अच्छा, पुढचा बॉल. यावेळेला मात्र ड्राईव्ह पाहतोय ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर तैनात. फेक करेपर्यंत एकच धाव घेतली गेली. एका धावेने धाव फलक सरसावेल. आता मात्र 20 या आकड्यावर. 20 नो लॉस. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. फर्स्ट बॉल लेफ्ट. सेकंड बॉल प्रवीण धोत्रे याचा. प्रणित धोत्रे. प्रणितचा पुढचा बॉल. गोलंदाजी थोडीशी प्रणितची मी म्हणेन मागे सुद्धा अंकुश लगावला होता मागच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. पहिल्या या 2 चेंडूंवर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. कारण पहिलं षटक हे नागेशचं खूप महागडं होतं. तब्बल त्याच्यामध्ये 19 धावा त्यांनी खर्च केल्या. आता धावसंख्येचा जर विचार केला तर 21 या आकड्यावर.
खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला, बॉल मिस होतोय यष्ट्यांच्या मागे. किपरने मात्र गॅदर केल्यानंतर स्टंपाला लावल्यानंतर अपील केला जातोय पंचांच्या दिशेने. परंतु पंच, परमेश्वर पंच मायबाप, तिसरा डोळा ज्याला समजलं जातं ते पंच मात्र बरोबर आपली नजर, तीक्ष्ण नजर, आणि त्या तीक्ष्ण नजर असल्यामुळे ते सांगतायत नॉट आऊट आहे. परंतु पुढचा बॉल प्रणितचा, चौथा बॉल होता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बीट केलंय सनीला. अशी गोलंदाजी करावी लागेल. जसा बॉल फलंदाज जसा शेफल होतोय किंवा त्याची मुवमेंट बघून तशी गोलंदाजी केली जाते आणि तसंच मात्र करावी लागेलच. कारण ज्या पद्धतीने धावा सध्या 21 आहेत धावफलकावर, त्या रोखून धरण्यात मी म्हणेन प्रणितचा खूप मोठा वाटा आहे. पहिलं षटक महागडं होतं, परंतु दुसरं षटक मात्र अंकुश लगावलाय. कंजूसची गोलंदाजी, चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात, फेक करेल, डेंजर एंडला धोका आहे. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, पंचांनी सांगितलं येस, OUT आउट. दिवस आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्याचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा हा शेवटचा सामना. परंतु यावेळेला फटका चांगला आहे, स्ट्रेट टू फिल्डर आणि इथे परतावं लागते. बॅक टू पॅव्हेलियन होईल हादरा क्रमांक दुसरा. प्रणितने कमाल केली या गोलंदाजाने, कारण फक्त 3 धावा दिल्या आणि 2 विकेट्स मात्र आपल्या नावावर केल्या. म्हणजेच या वैयक्तिक कोटा जर त्याचा पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत, 3 धावा दिलेले आहेत, परंतु 3 डॉट चेंडू टाकलेत आणि 2 विकेटसुद्धा मिळवल्यात. नक्कीच मी म्हणेन प्रशंसा करावीच लागेल या गोलंदाजाची. परंतु तिसरी ओव्हर घेऊन येतोय अंकित. तुषार यावेळेला फलंदाजीसाठी आलाय आणि इथे झेल टिपला गेला शेवटच्या क्षणी. बॉल मात्र जमिनीला लागायच्या अगोदर बॉल बरोबर टिपलाय, बॉल गॅदर केलाय नागेश याने आणि इथे तिसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे फक्त 23 या आकड्यावर, 22 या आकड्यावर. हालो हालो चेक हालो. स्ट्राईकला सम्राट आणि अक्षय, नॉन स्ट्राईकला 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 22. पंचशील आईनी हा संघ इथे बॅटिंग करतोय. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं आता मात्र सूर्य अस्ताच्या दिशेने, परंतु इथे ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपला प्रोटेक्शन होतं. फेक करेपर्यंत 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या आहे 23 या आकड्यावर. पंचशील आईनी त्यांच्या विपक्ष लढणारा संघ वैशाली क्लासेस. प्रत्येक संघ मात्र, काही संघ 1 मॅच जिंकलेत, काही 2 हरलेत, काही 2 जिंकलेत, काही 1 हरलाय अशा स्थितीमध्ये. परंतु खरी रंगत येईल ती उद्या. परंतु यावेळेला स्ट्रोक चांगला सजवलाय. पंचांचा निर्णय काय येतोय तर चौकार 4 धाव्यांसाठी.
पुढचा बॉल सम्राटसाठी, अक्षयसाठी. आणि यावेळेला आपण पाहतोय बीट झालाय, बॉल डॉट जातोय, त्यामुळं धाव मिळत नाहीये. सध्या धावसंख्या आपण जर पाहिली तर 27 या आकड्यावर आहे. 3 षटकांचा सामना. परंतु या आत्ता मात्र थोडंसं मी म्हणेन वातावरणात नमी आहे, कारण दिवसा सूर्यप्रकाश आणि तळपतं ऊन, त्याच्यामध्ये बॉल कडक होतो, बॉल निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. परंतु सध्या ट्रॅव्हल होणं मुश्किल होतंय. यावेळेला तोच प्रत्यय पाहायला मिळतोय. झेल सोडला जातोय. एक विकेटचं पतन होता होता वाचलेलं आहे आणि तिथं बघा 2 धावा बहाल केलेल्या आहेत. धावसंख्या आता मात्र 29 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल अंकितचा, परंतु धावसंख्या आहे 29. अंकित राईट ओव्हर द विकेट मारा करताना. अक्षयसाठी यावेळेला बॉल हवेत आहे. झेल होईल का? झेल सोडले जात आहेत सातत्याने. जिथे झेल होता तिथे एक धाव घेतली गेली. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला, परंतु तो मात्र प्रयत्न असफल. इथे एकच धाव मिळेल आणि धावसंख्या आहे धावफलकावर 30. परंतु विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळते. 4 विकेटचं पतन म्हणजे 4 गडी बाद. धावसंख्या आहे 30. 31 धावांचं टार्गेट सेट केलंय या वैशाली क्लासेस संघासमोर पंचशील आईनी या संघाने. निश्चितच मावळतीच्या दिशेला सूर्य चाललाय आणि आजच्या दिवसातील खेळ देखील मावळतीच्या दिशेनं जात आहे. एक महत्त्वाची बॅटल, एक महत्त्वाची लढत आपल्याला बघायला मिळते. एकीकडं आपल्याला पंचशील आईनी आणि वैशाली क्लासेस वॉरियर्सच्या 2 संघांमधली ही बॅटल आपल्याला बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना महेश आणि सचिनच्या विध्वंसक फलंदाजीच्या जोरावरती पंचशील आईनी या संघानं मजल मारले आहेत. 30 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि निर्धारित 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान गंभीर या ठिकाणी ठेवण्यात आलंय. एक संयमी सुरुवात करावी गरजेचं असणार आहे, कारण आजचा दिवस निश्चितच आपल्याला जे सामने पाहायला मिळाले शेवटच्या चेंडूपर्यंत प्रत्येक सामना गेला. प्रत्येक सामन्यामध्ये क्रिकेटचा स्तर मात्र उंचावत गेलेला आहे. पंचशील आईने देखील संघाला तेच करावं लागणार आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, उत्तुंग असं क्षेत्ररक्षण देखील करावं लागणार आहे, कारण धावसंख्या ही चेजिबल आहे, कारण हे ग्राउंडचा इतिहास राहिला आहे. पहिलं षटक महत्त्वाचं असणार आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. जितका धावा तुम्ही कमी आज दिवसभरात ज्यांनी पंचांची भूमिका साकारली या रखरखत्या उन्हामध्ये, कारण खरं म्हणजे प्रत्येकाचे आभार मानणं फार महत्त्वाचं असतं. तर सूरज भापकर कावळ्या उर्फ कावळ्या आणि आशुतोष साळुंके राष्ट्रीय प्रो कबड्डी पंच, तसेच राकेश मोरे, सिद्धार्थ पवार यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांचं नक्कीच आपण आभार व्यक्त करतोय. तसेच आज स्कोरर म्हणून आमचे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जे होते ते यश, त्यानंतर कॅमेरामॅन सोहेल आणि विराज यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक क्षणचित्र ह्या स्पर्धेची पाहिली. नक्कीच त्यांचंसुद्धा आपण इथे आभार व्यक्त करूया, कारण उन्हाची तमा न बाळगता सोहेल आणि विराज यांनी कॅमेरामॅनचं उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच आपण अंपायरचा जर विचार केला तर मगाशी 4 नावं नक्कीच मी घेतली, त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि त्यांना नक्कीच पुढच्या उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांना पाहू. परंतु पहिला बॉल
या दुसऱ्या इनिंग्समधला स्क्वेअर कट करण्याचा ऑफ साईडला घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे मिस टायमिंग झालं. बॉल उजयश्रीच्या खूपच बाहेर. पंच साळुंके सर इथे वाईडचा इशारा देतात. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात ॲड होईल धावफलकात आणि 0ची कोटी एका अवांतराने फुटली गेले, म्हणजे एक धाव धावफलकावर पाहायला मिळते. तर नागेश स्ट्राईकवर प्रणित आहे, नागेश नॉन स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. राईट आर्म राऊंड विकेट सध्या मारा करताना लेफ्ट हँड बॅट्समन इथे अपील केला गेला. पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन, पहिला स्वस्त्यामध्ये परतलेला आपण पाहतोय प्रणित. जर षटकार ठोकला तर प्रवीण जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहन, तुला सांगू इच्छितो, आज 12 एप्रिलचं महत्त्व एवढ्यासाठीच आहे की खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग होण्याचं आज 1 वर्ष पूर्ण झालं. कारण शांतिदूत युवा प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे निर्माते अर्थातच 12 एप्रिल रोजी माझ्या आयुष्यातील अमूल्य अशी एक घटना घडली आणि त्या घटनेचा साक्षीदार मला रक्ताच्या नातापलीकडे जपणारा माझा एक भाऊ मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या मैत्रीला 1 वर्ष पूर्ण झालं. अर्थातच माझे सहकारीसुद्धा म्हणतात, जर कदाचित मुलगी असेल तर तुम्ही लग्न करू शकला असतात. म्हणजे प्रियकर प्रियसीची जोडी जेवढी फेमस नाही आहे तेवढे माझे सहकारीसुद्धा गिरीश तांबे, अरविंद घमरे हे नेहमी म्हणतात की असा माझा भाऊ सुमेश शिर्के आणि आमच्या मैत्रीला आज 1 वर्ष पूर्ण आलं आहे. म्हणून आम्ही 12 तारखेला पहिला दिवस ठरवलेला आहे आणि म्हणून आज बुद्धिस्ट प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे. सर, तुम्ही जसं म्हणालात की रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्री महत्त्वाची आहे, त्यासाठी 4 ओळी आहेत. शाहिद महफिल आफ्रिदी यांच्या सर 4 ओळी आहेत कि हर मुलाकात जुदाई की घड़ी होती है, हर मुलाकात जुदाई की घड़ी होती है, हर बात सच्चाई से जुड़ी होती है, वक्त मिल जाए तो रिश्तों की किताबें पढ़ना, दोस्ती हर खून के रिश्ते से बड़ी होती है. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. निश्चितच मैत्रीच्या अतूट नात्यात बांधलेलं बंधन म्हणजे शांतिदूत युवा प्रतिष्ठान आहे. या ठिकाणी माझे मित्र राहुल जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातो. एक महत्वाची लढत आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका. फळीतून हा मातब्बर असा फटका येतोय, परंतु चांद देखील मैदानात दाखल आहे याची देखील विरोधी संघाने नोंद घ्यायची आहे. कारण अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी चांद आणि पराग या दोन्ही खेळाडूंकडून आतापर्यंत झाली आहे. नागेश किती पाहिजे, किती रन झाले, रन किती आले, 10 झालाय. धावसंख्या थेट जाऊन पोचले 10. अजून देखील 21 धावा पाठलाग करणे शिल्लक आहे. पहिलं षटक पाऊलप्लेचं षटक मात्र षटकाचा खरपूस समाचार घेतला जातोय. किती आता किती मारले, 11. आता वाईट आहे. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची 1 धाव संघाच्या धावसंख्येत अवांतररित्या साळुंके सर यांच्याकडून इशारा येतोय आणि त्याची नोंद घेतली जाते. 1 धाव जोडली जाते. पुढचा चेंडू एक महागडे षटक बनावं लागेल कारण नियंत्रण आता मात्र गमावलंय गोलंदाज. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू हलक्या हातानं कटवलाय.
धावसंख्या थेट जाऊन पोचल्या. 13-2 धावांची कमाई या ठिकाणी होते आहे. निश्चितच जशा पद्धतीनं फलंदाजी केली आहे, जशा पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे. कारण चला लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. हा आजच्या सत्रातील शेवटचा सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि पुढील देखील उद्या देखील आपल्याला वेळेत सामने सुरू करायचे आहेत, याची सूचना मर्चंटे सर यांच्याकडून आपल्या सर्वांना दिलीच जाणार आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. महत्त्वाची लढत आहे, अटीतटीची लढत आहे. पहिल्या षटकाच्या संख्येने तर धावफलकावरती लागल्यात त्या 13. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. सालुंके सर, वेळ न दवडता सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय मॅन फ्रॉम शिव सनी धोत्रे. महत्वाची षटक हाताळण्याची जबाबदारी सनीच्या खांद्यावरती टाकण्यात आली आहे. पहिला चेंडू असेल सनीचा. अप्रतिम अशा पद्धतीने चेंडूला भिरकावलंय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आपली कामगिरी चोख बजावताना. झाली. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीचा चेंडू हाताळला आणि सागर सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र घरचा रस्ता, तंबूचा रस्ता सांगितलं जातं. बेंच पे जाइए, आराम फरमाइए. मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. विजयाच्या आशा आकांक्षाचं ओझं मात्र घेऊन मैदानात दाखल झालं. कारण समोर मातब्बर गोलंदाज सनी धोत्रे, ज्या खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. अंडरआर्म क्रिकेटपासून ज्या खेळाडूच्या खेळाची सुरुवात झाली आहे. मात्र दुसरा चेंडू, दुसरा धक्का, फलंदाज बॅक टू दी प्रवेलन, बॅक टू बॅक विकेटचं पतन. मोठे हादरे, मोठे धक्के मात्र सनीनं या ठिकाणी दिलेत. पहिल्या षटकामध्ये निश्चितच या दहा चेंडू 18 धावांची गरज आहे. हॅट्रिक चेंडू असणार आहे. सनी धोत्रे, सनी धोत्रे ऑन स्ट्राइक. हॅट्रिक चेंडू. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. हलक्यातनं स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला ढकलला. मात्र हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी हुकला. परंतु गोलंदाजाने जशा पद्धतीची गोलंदाजी केली, आपल्या गोलंदाजीचा प्रभाव या ठिकाणी सनी धोत्रेकडून टाकला गेला. निश्चितच चला घाई करायची आहे. सूर्य मावळतीच्या दिशेला गेलेला आहे. धावसंख्या जाऊन पोचले ती 17. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. अचूक टप्पा, अचूक मारा या ठिकाणी सनी धोत्रे यांच्याकडून केला गेला. कटर पद्धतीचा चेंडू, स्लोअर वन, बॅक ऑफ द हँड स्लोअर वन ज्याला म्हटलं जातं, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू. कारण या खेळाडूची सुरुवात देखील एक अंडरआर्म क्रिकेटपासून झाली होती. तदनंतर टेनिस बॉल क्रिकेट आणि मग आता पामेर क्रिकेट क्लब सारख्या मोठ्या संघाकडून लेदर बॉल क्रिकेट प्रोफेशनलीरित्या खेळणारा खेळाडू. आपल्या खेळाचं प्रदर्शन मात्र या दादासाहेब मर्चंटे क्रीडा नगरीत करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला मात्र जखडवून ठेवलंय, बांधून ठेवलंय.
निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होती आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 14 या धावसंख्येवरती. एक धाव तब्बल खर्च केले आतापर्यंत या षटकामध्ये आणि 2 फलंदाजांना मात्र घरचा रस्ता दाखवण्यात सनी सक्षम झालाय. निश्चितच थोडंसं मंद वारा या ठिकाणी आणि या मंद वाऱ्याचा उपयोग करून चेंडूला मनमुताबिक वळवण्याचं काम सनी धोत्रे यांच्याकडून केलं गेलं. हलकाताने चेंडूला कटवलं. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 15च्या घरामध्ये. दोन षटकाची सांगता होते, धावा होत्या त्या 15. 6 चेंडू 16 धावांची गरज असणार आहे. समीकरण थोडंसं अवघड होऊन बसलंय कारण या 6 चेंडू 16 धावांची गरज असणार आहे. अंतिम षटकाचा थरार, स्लॉग षटकाचा थरार आपल्याला बघायला मिळेल. निश्चितच ही स्पर्धा आतापर्यंत या स्पर्धेचा जो इतिहास आहे शेवटच्या चेंडूपर्यंत निश्चितच ज्या गोलंदाजासाठी म्हणावं लागेल, ज्या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीनं या स्पर्धेवर पाडलाय प्रभाव, खेड तालुक्यातील शिव हे त्याचं गाव, सनी धोत्रे आहे त्या खेळाडूचं नाव. निश्चितच या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 धावा खर्च करून 2 गड्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी सनी धोत्रे यांच्याकडून झाली आहे. मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय गोलंदाज. 6 चेंडू 16 धावा. समीकरण मात्र थोडंसं अवघड होऊन बसले. 2 मोठे फटके सामन्याची दिशाने दशा बदलवू शकतात, पण ते खेचणार कोण? पहिला चेंडू अचूक टप्पा, अचूक मारा करत फलंदाजाला चखवलं जातंय, बीट केलं जातंय. 5 बॉल 16, 5 चेंडू 16 धावा. बॉलर नेम दिलराज. अप्रतिम चेंडू फलंदाजाला चखवलं जात आहे, जागच्या जागी उभं करून ठेवलं जात आहे. समीकरण 4 बॉल 16. निश्चितच प्रत्येक चेंडूवरती आता चौकाराची गरज आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती दिलराज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या गोलंदाजाकडे देखील गोलंदाजीचं कसब आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती त्यानं ते दाखवून दिलंय. 4 चेंडू 16 धावा. चला दिलराज सज्ज होतोय. पुढचा चेंडू अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला कटवलं. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. चला चला 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लवकर त्वरा करायची आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. चला चला लवकर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण जातोय. अप्रतिम पद्धतीचा चेंडू, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला निरुत्तरित करणारा चेंडू. परीक्षेत आलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरं मात्र फलंदाजांकडे यावेळेस नाही आहेत. नागी टाकण्यासाठी मजबूर केलंय फलंदाजांना. धावसंख्या 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. सामना मात्र अप्रतिम चेंडू, अचूक मारा, अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू. दिलराज मात्र दिल खुश करणारी गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. गोलंदाजाने मात्र अचूक वेध या ठिकाणी घेतलाय, सूर गवसलाय. जशा पद्धतीनं मंत्रमुग्ध करणारं सुमधुर संगीत काम करतं तशाच पद्धतीची ही गोलंदाजी, देखणी गोलंदाजी या गोलंदाजाकडून. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आहे. चेंडूला पाठवलंय, सीमा पार येतोय उत्तुंगाचा षटकार, परंतु म्हणावं लागेल बडी देर कर दी मेहरबा आते आते. धावसंख्या थेट जाऊन पोहोचल्या 22च्या घरामध्ये. उत्तुंग फटका होता, टायमिंग प्रॉपर झालाय. 1 चेंडू 9 धावा. परंतु क्रिकेटच्या संग्रामामध्ये काही होऊ शकतं. एखादा वाईट, एखादा 9 चेंडू सामन्याची दशा बदलवू शकतो. नियंत्रण ठेवावं लागेल. प्रभावामध्ये दबाव न बाळगता आपल्या खेळाचा प्रभाव या ठिकाणी पाडावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवरती दिलराज.
शेवटचा चेंडू असणार आहे. 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेज असणार आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूनिशी आपल्या संघाला विजयश्री मिळवून देतोय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी प्रशांत धोत्रे आयोजकांना विनंती करतो. निश्चितच पंचशील आयनी हा संघ मात्र विजयी होतोय. सनी धोत्रे, महेश जाधव उर्फ पोलाड यांचा हा संघ आपल्या नावारूपी कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. 31 धावा धाव फलकावरती होत्या, मात्र त्या सक्सेसफुलरित्या डिफेंड केल्यात. या स्पर्धेत